रविवारी म्हणजेच 9 मार्च 2025ला न्यू इंग्लिश स्कूल जोहेचा गेट टुगेदर कार्यक्रम पेणमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. तब्बल 30 वर्षांनंतर सगळे मित्र पुन्हा एकदा आपल्या जुन्या आठवणींसोबत घेऊन एकत्र आले. ह्या कार्यक्रमाचं आयोजन पेणमधल्या लाड फार्म हाऊसमध्ये करण्यात आलेलं होतं. कामाच्या निमित्तानं अगदी दूरवर असलेल्या एकूण 60 मित्रांनी सहभाग घेऊन गप्पा गोष्टी, मज्जा आणि आनंद लुटलाय. सुरुवातीला सगळ्यांनी फेटे परिधान करून ताशाच्या तालावर रॅली काढली. रॅलीमध्ये सगळ्यांनी मनसोक्त नृत्य केलं. सगळ्यांचं औक्षणही करण्यात आलं. जुन्या आठवणींना उजाळा देताना शालेय वातावरण पुन्हा एकदा अनुभवता यावं यासाठी कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली. त्याचप्रमाणे हायस्कूलची प्रार्थना सर्वात्मका शिवसुंदरा ह्याचं गायन करून राज्यगीत सुद्धा घेतलं. सगळ्या मित्रांनी खूप मज्जा केली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घेण्यात आले. त्यात अंताक्षरी, दंशराज ह्यासारखे खेळ खेळले गेले. कला प्रदर्शन करताना काहींनी सुंदर गीत गायन केलं तर काहींनी गाण्याच्या तालावर सुंदर ठेकाधरक नृत्य सुद्धा केलं. सगळ्यांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. प्रत्येकजण एकमेकांना जेवण वाढण्याचं काम करत, हास्यविनोद करत भोजन उरकलं. प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणी आपल्या मनोगतामध्ये मांडल्या. गेट टुगेदरचा केक कापून सगळ्यांनीच सामूहिकरित्या मनसोक्त नृत्यही केलं. संध्याकाळी 5 वाजता प्रत्येकजण आपापल्या घरी गेट टुगेदरच्या सुंदर आठवणी मनामध्ये साठवून परतले. हे 1996 बॅच. खरं तर आता प्रत्यक्षात पाहिल्यानंतर एकमेकाला कुणी ओळखत येत नव्हतं, कारण तब्बल 30 वर्षानंतर सगळे मित्र इथे एकत्रित झालेलो आहोत. जेव्हा हर्षलच्या हे डोक्यात विचार आला आणि त्यांनी ही कल्पना मांडली आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की गेट टुगेदर करायचं. पण सुरुवातीला असं वाटत होतं की या गेट टुगेदर साठी फक्त 10च जण येतात की काय, पण तदनंतर एवढे जण आली की आज 60 जणांचा इथे मित्रांचा इथे गेट टुगेदर होत आहे. तर असं म्हणतात की कोणतीही समस्या आली तर 2 गोष्टी खूप उपयोगाच्या असतात, ते म्हणजे औषध आणि मित्र. पण औषधाला व्हॅलिडिटी असते, मित्रांना मात्र व्हॅलिडिटी नसते. आणि आज अतिशय सुंदर असा हा सोहळा इथे संपन्न केला. आम्ही नाचलो, आनंदाने गायलो, आम्ही रॅली काढली. त्याचप्रमाणे स्नेहभोजन आता करणार. खूप सगळ्यांना खूप खूप आनंद झाला. सगळे अगदी गळाभेटी घेऊन इथे नाचत होते आणि ह्याच्यातूनच हा सोहळा जो आहे मैत्रीचा तो इथे संपन्न होताना फक्त 2 ओळी म्हणेन की दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. धन्यवाद.